आणि मी सांगू, जेव्हा मी माझ्या वडिलांची डेथ पाहिली तेव्हा मला समजलं की जीव असा जातो, काहीच राहत नाही, 1 सेकंडमध्ये सर्व संपतं. आता समज कोणाचा जीव गेला ना, तुम्ही पहा किती सेकंड लागतं जीव जायला, काहीच नाही. मग जीव गेल्यानंतर काय होणार आहे, काय होईल? बॉडी तिथं पडून राहील, लोक येतील, रडतील. ठीक आहे, पाकांना बोलवतील, कबरस्थानामध्ये गड्डा खोदतील. माझ्यासाठी एक उदाहरण सांगत आहे. कॉफीन येईल, बॉडीला ठेवतील, लोक म्हणतील चांगला माणूस होता, काय म्हणतील बरं झालं गेला, माहीत नाही. 2-2 गोष्टी बोलतील. एक चित्र स्वतःला समोर ठेवून बघा. मग तुम्हाला त्या मामाला त्या बॉक्समध्ये आणि गड्ड्यामध्ये गाडतील, रडतील, घरचे लोक सगळे आपापल्या घरी जातील. तिसऱ्या दिवशी कदाचित प्रार्थना होईल. नागपूरमध्ये चिकन देतात. तिसऱ्या दिवसाच्या प्रार्थनेमध्ये चिकन बनवतील, ऑर्डर देतील की भैया 100 लोगों का खाना बनाना है. कारण मी स्वतः केलेला आहे माझ्या फॅमिलीमध्ये. तो येईल, स्वयंपाक करेल, सगळे लोक. आणि माहिती का, तिसऱ्या दिवशी सगळे हसत खेळत जेवतात. तो व्यक्ती तिथं कबरेमध्ये आहे. ठीक आहे, जो जवळचा व्यक्ती असेल कदाचित तोच आठवण करत असेल. मस्त जोक्स होतात, कारण आम्ही पण हसलेलो आहे तिसऱ्या दिवसाच्या प्रार्थनेमध्ये. कारण गेला तो व्यक्ती, आपण जास्त काही कोणी परवा करत नाही. म्हणजे काय, ऐसा खतम होता है, चुटकी बजाते सब खतम हो जाता. आणि जे आपण कमवलं, ज्याच्यासाठी आपण एवढी धावपळ केली, ठीक आहे, इतकं आपण मेहनत केली, ते सर्व इथं राहून गेलं. ते काहीच आपल्या सोबत आलं नाही. फक्त एकच प्रश्न राहतो, तो हा, आपला आत्मा कुठं आहे. म्हणून या जागतिक गोष्टींकडे जेवढं आपण महत्त्व देतो ना, त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व याची काळजी मी आणि तुम्ही घेतली पाहिजे.